जर तुम्ही पाहिलेले स्वप्न पूर्ण नसतील होत तर तुमच्या कामाची पद्धत बदला, तुमचे तत्त्व नाही. कारण झाड नेहमी आपली पानं बदलतात, मुळं नाही. तर नमस्कार, पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आय होप सगळे मस्त आनंदात असाल. तर आजच्या व्हिडिओला अशा पॉझिटिव्ह कोट्ससोबत सुरुवात केलेली आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे खानदेशी स्पेशल रेसिपी. तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघत राहा. आजच्या व्हिडिओमध्ये काय काय शूट होणार आहे, तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघत राहा. आणि जे आमच्या चॅनलला नवीन असतील त्यांनी अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब देखील करा. तर इथे रेसिपीला मी स्टार्ट केलेला आहे. कांदा वगैरे कापून सगळा भाजून घेत आहे, खरपूस असा लालसर होईपर्यंत भाजून घेत आहे. आणि त्याच्यात थोडंसं तेल देखील टाकलेलं आहे, कारण की तो कांदा जर आपण तेल टाकलेलं नसतं तर ते तव्याला असं चिकटतात कांदे आणि पूर्ण काळे होऊन जातात. त्यासाठी मग थोडंसं तेल टाकलं ना तर जरा लालसर वगैरे होण्यास मदत होत असते. तर इथं खोबरंसुद्धा मी कापायला घेतलं आहे, ते देखील आता पटपट कापून घेते आणि ते देखील आपल्याला थोडं लालसर असं भाजून घ्यायचं आहे. तर रेसिपी काय आहे ते तुम्हाला पुढे कळेलच, तर त्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघत राहा. आणि जे आमच्या चॅनलला नवीन असतील त्यांनी अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन देखील क्लिक करा, कारण की येणारे नवीन व्हिडिओंची लिंक तुम्हाला लवकरच मिळेल बघायला. तर इथे खोबरं देखील मी लालसर भाजून घेतलेलं आहे आणि थोडे लसूण आणि लवंग देखील 1-2-3 लवंग घेतलेले आहे आणि भाताला देखील मी पाणी ठेवलेलं आहे. तर इथे बेसन पीठ घेतलेलं आहे, त्यात चटणी. तर रेसिपी शेअर करणार आहे ती आहे की खानदेशी पाटोड्यांची रेसिपी, म्हणजे त्याची भाजी मी बनवणार आहे. तर त्या पाटोड्या बनवण्यासाठी इथं पीठ घेतलेलं आहे, बेसन पीठ, आणि असा गोळा तयार करून घ्यायचा आहे. त्याच्यात नमक, ओवा, लसूण वगैरे सगळं टाकून घ्यायचं आहे. त्याप्रमाणे टेस्ट येत असते. जर आपण लसूण नाही टाकलं तर टेस्ट ही बदलत असते. तर आपल्याला अजून टेस्टी बनवायचं असेल त्यात लसूण, जसं की मी ओवा टाकल्या, हळद, नमक तर कंपल्सरीच असतं. तर या सगळ्या गोष्टी आपण टेस्ट वाढवण्यासाठी टाकू शकतो. तर तिथे मी एक गोळा तयार करून घेतलेला आहे. जर जास्त लोक असतील तर तुम्ही 2 गोळासुद्धा बनवू शकतात आणि त्याच्या पाटवड्या लाटून ते आपण भाजीत सोडू शकतो. तर इथे आता मी चपात्यांचं पीठ देखील मळून घेतलेलं आहे, जेणेकरून ते जरा सॉफ्ट होईल आणि पोळ्या देखील खूप छान बनतील. तर आता इथे भाजी बनवायला घेत आहे मी. तर आता कशी बनवायची ते तुम्हाला मी सांगते. तर इथे कढई वगैरे गरम करायला ठेवलेली आहे. तर त्यात थोडंसं तेल वगैरे, भाजीला जेवढं लागतं तेवढं तेल आपण प्रमाणात घेतलेलं आहे इथे. त्यानंतर मी मसाला सगळा तो वाटून घेतलेला होता आधीच मिक्सरमध्ये. तो मसाला आपण तेलात टाकून घेऊ आणि मसाला जरा बारीक केलेला चांगला असतो, जास्त जाडसरसुद्धा ठेवायचा नाही. तो पूर्ण बारीक करून घ्यायचा आणि ते कांदा, खोबरं वगैरे ते सगळं गरम गरम आपण मसाला वाटू शकत नाही, त्यांना जरा थंड होऊ द्यायचं. त्यानंतरच तो मसाला आपण मिक्सरमधनं वाटून घ्यायचा असतो. तर त्यानंतर जो मसाला मी वाटलेला होता तो जरा तेलात कलचवून घ्यायचा आहे. आणि जो तेलात जरा छान मिक्स असा झाला ना, त्याचा सुगंध पण खूप छान येतो आणि भाजीला टेस्ट देखील खूप छान येते, कारण की तो मसाला जो असतो ना तो भाजीमध्ये असा मस्त शिजत असतो तेलात. तर इथे तुम्ही बघू शकतात की खूप छान प्रकारे मी चटणी वगैरे जे मसाले काही आहे ते सगळं टाकून घेतलेलं आहे. फक्त याच्यात हळद आम्ही यूज करत नाही खानदेशी स्टाईल म्हटलं तर, कारण की कोणत्याही मसाल्याच्या भाजीत हळद आम्ही वापरत नाही. तर तुम्ही वापरत असाल तर तुम्ही टाकू शकतात. तर इथे मी आता ते लाटायला घेतलेलं आहे पाटोड्यांचं पीठ, जे की बेसन पीठचा गोळा मी भिजवून ठेवलेला होता. तो जरा कडकच भिजवून ठेवायचा असतो, कारण की जास्त पातळ भिजलं की लाटायला जरा त्रास होतो आपल्याला आणि ते व्यवस्थित जमत नाही एकंदरीत. तर इथे मी आता मस्त लाटून घेतलेले आहे आणि त्याला मस्त काप बनवून घेत आहे. तुम्ही चौकोनी बनवू शकतात काप. तर ते मी उकळत्या पाणी गरम करायला ठेवलं होतं, तर ते उकळत्या पाण्यात आपण भाजीत ते सोडून घ्यायचे आहेत. त्यानंतर इथे चपात्या, आता पटपट चपात्या वगैरे करून घेते. आणि मसाल्याची भाजी म्हटलं तर पटपट चपात्या झाल्याच पाहिजे, कारण की प्रचंड भूक लागते. त्या भाजीचा वासच इतका छान येतो.
तर तुम्ही देखील नक्की एकदा ट्राय करून बघा आणि कमेंट सेक्शनमध्ये मला नक्की सांगा की कशी झाली तर तुमची मसाल्याची भाजी. तर आता पटपट चपात्या मी बनवून घेते, तर पुढे बघूयात भाजी कशी शिजते, काय शिजते. आणि त्या जरा गॅस कमी करून आपण ती भाजी शिजवून घेऊ शकतो आणि खूप छान अशी शिजवून घ्यायची आहे. तर इथे मस्त रेडी आहे जेवायला ताट. तुम्ही बघू शकतात की भाजी देखील खूप छान झालेली आहे. शेवटी मी कोथिंबीर देखील टाकली होती. त्यानंतर आम्ही जेवण वगैरे केल्यानंतर आम्ही थोड्या वेळाने निघालो गणपतीला पुण्यात. तर आता इथे आम्ही मंदिरात आलेलो आहोत गणपतीच्या पुण्यात. चला म्हटलं आता जरा फ्री वेळ आहे तर दर्शन वगैरे घेऊन येऊयात. तर मस्त असं पॉझिटिव्ह वाईब्स होत्या. तिकडं खूप सारी गर्दी होती, तरी देखील आम्ही दर्शन वगैरे घेतले आणि खूप छान प्रकारे तिथे थोडं बसलायला देखील मिळालं. तुम्ही पाहू शकतात की गणपतीचं मंदिर किती छान दिसतंय. त्यानंतर पुढेच महादेवाचं देखील शिवलिंगसुद्धा होती तिथे, तर त्याचं देखील आम्ही दर्शन घेतलं. त्यानंतर घरी यायला निघालो. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला आणि रेसिपी देखील कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा. आणि तुम्ही जर चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब देखील करा. आणि पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त राहा, आनंदात राहा, काळजी घ्या.